पिऊन बघा. आमच्याकडे आहे ना 25 माणसं दिवसभर संत्री चावून मोसंबीचा ज्यूस काढतो दिवसभर. मला याच नाही मग मोबाईल मला याच नाही मला मग यायचं नाही. तुम्हाला दाखवतो कसं. हॅलो प्रँकस्टर सागर फॅमिली, हसताय ना, हसायलाच पाहिजे. आजचा व्हिडिओ सगळ्यांनी आपापल्या जबाबदारीवरती बघायचा आहे. जर कोणाचं हसून पोट जर दुखलं तर त्याला प्रँकस्टर सागर जबाबदार राहणार नाही. आणि आजचा व्हिडिओ एवढा खतरनाक होणार आहे की अख्खी युट्यूब इंडस्ट्री हादरून जाणार आहे. त्याच्यामुळे मला या व्हिडिओला कमीत कमी 10,000 सबस्क्रायबर पाहिजेत. आणि हे चॅलेंज तुम्ही 100% कम्प्लीट करू शकता, कारण मी तुमच्यासाठी रोजचे वेगवेगळे चॅलेंज कम्प्लीट करतोय. ठीक आहे, तर हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या जबाबदारी बघा. भेटू आपण व्हिडिओमध्ये. स्वारगेट कुठे हो? तुम्ही कुठे चाललेत? तुम्ही तिकडच्या साईडलाच चाललेत का? मला दाखवाल का स्वारगेट? सीट बेल्ट लावा फक्त, म्हणजे ना पोलीस पकडणार नाही. सीट बेल्ट लावा ना. काय काम करता दादा? आर्किटेक्ट. अरे वा. नाही हाताखाली नाही जरी करत असले हाताखाली तरी वाच की. आपले फर्निचर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, पेंटिंग जमली का? त्याला फक्त मटेरियल आणून द्यायचं. हा ना. अच्छा. मी एक 25 वर्षाचा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे. हा माझा बिझनेस आहे. चेक करा त्याला आणि ना एकदा टेस्ट करून बघा. काही हा आम्ही बनवलेला ज्यूस आहे. टेस्ट करा. ऑरेंज आहे. नाही असं चेक करा ना. मी पिऊन दाखवतो. एक मिनिट थांबा. एक मिनिट दादा. काय विषय? टेस्ट तर करा. थोडस टेस्ट करा फक्त साईडनी. एक मिनिट साईडनी टेस्ट करा. कसं आहे, आमच्या सारख्या युवा पिढीला तुमच्या सारख्या लोकांनी पुश केलं पाहिजे. नाही तंबाखू मी नाहीतर का नाही टेस्ट मला लक्षात गाडी आपण बाजूला घेऊन थोडं गुण नका बस. पण मला नाराज करू नका. लक्षात धरा या आता. एक मिनिट थांबा. हा धरा. नाही मी सांगितलं बरोबर आहे. ऑरेंज आहे ती. नाही हा काहीतरी वेगळा विषय घ्यायचा. आता वर्ण घ्यायची का? नाही खाल्लं घ्या. अच्छा पिऊन बघा. ये फंस गया सीएम. टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे. एक नंबर आहे ना. आणि असा तुम्हाला फील कसा येतो आतमधनं? पूर्ण ऑरेंज, प्युअर ऑरेंज. एक नंबर. काय सांगतो एक नंबर. आणि हा धंदा सर्वर संपलंय. संपू द्या ना, काय विषय नाही. आणि हा जो बिझनेस आहे ना, तुमचं कार्ड द्या. ऐका की, हा जो बिझनेस बिझनेस आहे की नाही, माझ्या मामा दुकान आहे, पानं दुकान आहे. हे धंदा की नाही तुम्हाला टाकायला होतं. ऐका की, सनसिटी मध्ये ऐका माझं. हा जो बिझनेस आहे का, मी 1 पण रुपयाची मशिनरी खर्च न करता 1 कोटीचा धंदा केलाय. एक नंबर. कसं केला असेल? हेच गोड आपल्याला की नाही, जेवढं की नाही प्रत्येक माणूस बिझनेस साठी की नाही काय तर गोड करतेच. पण मशिनरी शिवाय धंदा करणं इम्पॉसिबल आहे, तुम्हाला माहितीये ना. आता इथून आतमध्ये की नाही माझं मामा दुकान आहे सनसिटी मध्ये. तुम्हाला कुठं उतरायचं? मध्ये आतमध्ये. हा तुमचा नंबर द्या मला. गाडी पुढे थांबवू ना, घे. म्हणजे ना. तर तुम्ही फक्त मला आता 2 मिनिटं द्या. काय तुमचे? हा घेतो. गाडी जरा सावलीत लावतो. 2च मिनिटं द्या. तुम्हाला फार आवडेल. आता हे स्वारगेट म्हणलं की नाही सरळ जाते पुढे, सरळच रस्ता सोडायचा नाही. तर आणि माझ्या मामा दुकानामध्ये की नाही बिझनेस वाले म्हणजे समजेच नाम टाकते. काय ऑरिजिनल हे नाही, हे ओरिजिनल आहे तुमच्याकडे. आता तुम्हाला मी तुमच्या समोर बनवून दाखवणार काय की हा ज्यूस कसा आम्ही बनवला होता. आणि तो मला सांगायचा की कसा ही पद्धत चांगली आहे का, बरोबर आहे. हा आणि त्याच्यातनं कसा फायदा झाला आणि टेस्ट कशी मिळाली हे तुम्ही सांगायचं. म्हणजे की मला माझ्या बिझनेसला अजून 1.5 कोटी न्यायला एक नंबर हे मिळेल. एक नंबर आहे. हे पकडा जरा. असं सगळं ओरिजिनल संत्र्यापासून बनवतो आपण. नाही एक नंबर आहे. आवडलं मला. द्या इकडं.
सगळं ओरिजिनल बनवणार आपण. वासरू बराबर तीच आहे, एक नंबर म्हणलो मी. ओरिजिनल, डुप्लिकेट नाही काय. बनवायची पद्धत पण आपली ओरिजिनल आहे. कस्टमरच्या समोर बनवतो आपण. बिया पहिले बाजूला काढतो. हा नाही बरोबर आहे. धंदा इमानदारी. पिऊन बघा. ओरिजिनल आहे. आमच्याकडे आहे ना 25 माणसं दिवसभर संत्री चावून मोसंबीचा ज्यूस काढतात दिवसभर. आणि नाही बरोबर आहे. हसायला काय झालं? हीच मशीन आपली म्हणत आहे. लाकावून भारी हीच मशीन भारी. मी मशीनच नाही घेतली आतापर्यंत. 25 ती- माणसं माझ्याकडे बघा. लोक आपली की नाही लातूरची ती ऐका माझ्याकडे ऐका बघा. तर. माझ्याकडे बघा, एक मिनिट ऐका. हा. मी तर 25 माणसं रोज मोसंबी चावतात. आमचं दिवसभरचं टार्गेटच असतं 10,000 मोसंबी चावून रस काढायचा. नाही बरोबर आहे. ओरिजिनल Original, ओरिजिनल. पण आम्ही एक मिनिट, तुम्ही जरा शांत बसा. आम्ही माणसाला कामाला ठेवत नाही जोपर्यंत त्याकडे आमच्या कंपनीचं 18 सेकंदाचं सर्टिफिकेट असतं. बरोबर. जोपर्यंत तो माणूस माझ्या इथं एक मोसंबी 18 सेकंद चावत नाही हम्म. तोपर्यंत आम्ही त्याला कामावर ठेवत नाही. ती खाऊ नाही कामावरनं सुटल्यावरती आम्ही चेकिंग करतो ना, नाही, तुम्ही बरोबर. चावताना किती रस गिळलाय. हा. नाही. आमचं टार्गेटच असतं 10,000 मोसंबी दिवसाला चावणे म्हणजे चावणे. आणि मग आम्ही बाटल्यात भरून लोकांना ट्राय करायला देतो. आता तुम्हाला माहिती का हा ज्यूस कितीचा आहे, एकदा ट्राय करून बघा. आता मी ओळखून लगेच ऐका ज्यूस आहे की नाही. तुम्ही ते सांगा मला, हा ज्यूस किती रुपयाचा असेल? 20 आहे. हा? 20चा 50 रुपयाचा ज्यूस आहे, ओरिजिनल आहे. हाय ओरिजिनल आहे. पिऊन बघा फक्त. तुम्ही आमच्या कंपनीत आता कामाला यायचंय. हम्म. काय हम्म. तुम्हाला मिळणार 45,000 रुपये. हम्म. 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 काय हम्म. हा ज्यूस असा डायरेक्ट नसतं प्यायचं. त्याच्यावर पहिले सगळं स्वच्छ होणार येऊ आणि मग याच्यामध्ये तर 3 प्रकार आहेत ते तुम्हाला सांगतो. तुम्ही कामाला यायचं माझ्या कंपनीत आणि काय करायचं, जे आम्ही दिवसाला 10,000 मोसंबी चावतो त्याचं टार्गेट पूर्ण करून दाखवायचं. मी एक बार डोक्यात घेतलो का हम्म. तुमच्या सोबत आहे म्हणून सर येतं का माझ्यासोबत कामाला आता आमच्या कंपनीत जाऊन? सध्या मी नवलीमध्ये नाही. नंबर घ्या माझा. बरं ज्यूस कसा वाटला? तर मी वास घ्यायचं पहिलं म्हणलो मी. ऑरेंज तुम्ही जो ज्यूस बनवला होता ना त्या ज्यूस मध्ये खासियत आहे. हा. काय फरक एक आहे. मिनिट ऐकून घ्या आता. फरक आहे. आम्ही नुसतं ज्यूस नाही बनवत, नुसतं धंदा नाही करत. आम्ही काय करतो, आता माझ्याकडनं सर्वसाधारण माणूस 1500 रुपये घेतो डेलीचे. 25 लोक काय एक जण 1500 रुपये घेतो. पण ज्या माणसाला कुठला आजार आहे काय, आम्ही पहिले काय करतो, त्याला पूर्णपणे बरा करतो. हा. आणि मग त्याला कामावर ठेवतो आपण. तुम्ही जो आता ज्यूस पिला तो एका कॅन्सरग्रस्त माणसाने बनवलेला ज्यूस होता. पण त्याची पूर्ण अख्खी गाडबीट काढून त्याला पूर्ण साफ करून कामाला घेतला. तो आमच्यावरती खुश झाला. तेव्हा आमच्याकडनं तो 300 रुपये घेतो. माणूस हे चांगलं आहे. माणूस हे चांगलं आहे. हा. माझा नंबर घ्या. नंबर नाही, आता तुम्ही हा ज्यूस बनवून दाखवा आम्हाला. आता तुम्ही केलं ते केलं आपल्याला ते जमत आहे. हा बघा, ह्याच्यानेच बनवून दाखवा. तुम्ही तुम्ही फक्त काय बनवून केलं, दाखवा. चावलो आणि ती त्यात टाकलो बरं का नाही. मला ते असं घाणेरडं काय नाही. भाऊ म्हणून काय बरं. हे नाही. हे आता तुम्ही चावून ह्याच्यात रस काढून दाखवा. काय याच्यात
रस मग तुम्हाला स्वतःला पण कळेल कसं बनवतात ज्यूस. याच्यामध्ये काय थोडं अजून पाणी टाकलं की नाही आणि दाबाचं. नाही तुम्ही सांगा मग. तुम्ही ह्याचा ज्यूस बनवून दाखवा मला ह्याच्यामध्ये. तुमची कला वेगळी, माझी कला वेगळी. भाज्यामध्ये म्हणलं की नाही, मी एक एस्प्रेड आहे बघा. म्हणजे आपलं हॉटेलमध्ये का हॉटेल मी म्हणजे भाज्या बिज्या बनवतो. मगाशी म्हणत होते नवलेलं आहे, आता म्हणते हॉटेल लाईन मध्ये. नवली कॅन्टीन मध्ये कामाला एंट्रीत मध्ये का? कधी बरं. हा ज्यूस कसा वाटला तुम्हाला मगाशी? मला तर हे पेलं मस्त वाटलं. पण हे तुम्ही चावून चावून टाकलो की नाही, आता ह्याचं काय करतात ते दुनिया मला माहित. तो पण तसाच बनवला होता आणि तो तर कॅन्सरग्रस्त पेशंटला आम्ही बरा करून बनवायला लावला होता. खरं आहे ही गोष्ट. नाही मग तुम्ही हा प्याय नाही आणि तो प्यायले म्हणले अवघड आहे. बदल असते प्रत्येक गोष्टीमध्ये बदल आहे. काय बदल आहे ह्या हाताचं की नाही, चव वेगळी असते. आता मी ही पेलो की नाही, मी वास घेत बैठलो आवरून जाय. वास घेऊन बघा बरं ह्याचा येतो का आता ऑरेंजचा. हा तुमच्या हाताने घ्या हो, माझ्याकडे तुमच्या हाताने घ्या वास घेऊन. नाही काय केलं की वो आईला येऊ नाही का ऑरेंजचा वास? मग तुमच्या समोर बनवला की ऑरेंजचा ज्यूस? काय बदल केलं की नाही हो. नाही बदल पडले बरं. पहिले जी पेलो आता बघा, ते ऑरेंज. आता बघा, आता बघा वास घेऊन. तिचं बरोबर जरा या हातात एक मिनिट. कसा होता ज्यूस? हा ती मस्त. येतो का वास? तुमचे जर दात मजबूत असतील ना तर तुम्ही आमच्या कंपनीत त्यांना अप्लाय करू शकता. आता तुम्हाला मी आमच्या कंपनीत नेतो. नाही मी येत नाही. येत नाही, आम्ही नेतो. आम्ही अशीच माणसं नाही, भरती करतो. नाही मी यायला तयार आहे. पण नाही नाही, आम्ही अशीच माणसं भरती करतो. मी यायला तयार आहे. तसं काही नाही. अहो ते पिऊन टाका. पहिले मस्त होतं. हा आता तुम्ही ते पिऊन टाका म्हणजे तुम्हाला खरी चव कळेल. तुम्ही आता कंपनीत नेतो आणि तुम्हाला आहे ना 6 महिन्यांनीच घरी सोडणार. तो पण घरी सोडणार नाही, काय लक्षात ठेवा. तुम्हाला आता कंपनीत नेतो. चालतंय का दादा? तुम्ही मला फक्त नंबर द्या. नंबर नाही, तुम्हाला आता जबरदस्ती नेतो. नाही, मला 2 माणसं का आम्हाला अजून वाढवायची आहेत. मी 3 माणसं आणतो. 2 का 3 आणतो. तुम्हीच पाहिजे. तुमचे दात बघू. असं करा, मोठं करा. एक नंबर दात आहेत. हेच माणूस पाहिजे. म्हणजे 1 नंबर दात आहेत तुमचे. दात म्हणजे दात मोसंबी चावायला आम्हाला काय लागतं? दात लागतात. बस करायचं. थांबा. नाही थांबवत. तुमचा नाही थांबवत गाडी. तुमचा नंबर द्या. गाडी नाही थांबवत. इथं भाऊ आहे. भाऊ असू द्या. भावाला बी घ्यायचं का आम्हाला? घेऊ का? बघा सोडू नका बघ. घ्यायचं साईडला घेऊ. कुठं साईडला घेऊ? इथे घ्या हो. इथे घ्या साईडला फक्त. कुठं साईडला? साईडला नाही घेणार गाडी. पहिले तुम्हाला कंपनीत भरती करणार, मग त्याला करू घेऊन. पळायची अजिबात हे नाही करायची. नाही 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 नाही, थांबत नसती गाडी. दारू पेलेत का काय? वास यायला लागलाय दारूचा. त्यावर मारलो समजा ना दारूचा वास. खरं दारूचा वास येतो दादा. तो का ती बाई ती दिसली का लालबाई? ती आमच्या कंपनीची मालकी. आता ही कंपनी कुठे आहे? आपली कंपनी आहे शिवापूर मध्ये. तुमचा मोबाईल बघून 1 मिनिट मला एक फोन लावू द्या आमच्या कंपनीत. नाही माझं बंद आहे. खोटं बोलताय मला माहिती. नंबर घ्या. गरीबाचा दाखवा. गरीबाचा मोबाईल आहे. मोबाईल बी जप्त. तुम्हाला डायरेक्ट 6 महिने जेव्हा सोडणार तेव्हा मोबाईल देणार, तोपर्यंत नाही देणार. ती मर्जी. तिथं माणिक बघ उभा करा. का उभं करू? नाही माहित. उभी का करू ते सांगा. गाडी उभी का करू? मला आपल्याला जायचं शिवापूरला. आज जाऊ की मग उभी का करू गाडी? थांबा की इथं 2 मिनिट. कुठं? मी कुठं थांबू? इथं आणि ते घ्यायचं. आता कपडे बिपडे मागवताय का? बॅग घेऊन
बॅग घेऊन येता का? मला माहिती आहे तुम्ही पळून जाणार. मला माहिती आहे तुम्ही पळून जाणार. मी एक बार विश्वास दिलो की नाही त्या माणसाला धोका देत नाही. माझा शब्द आहे कधीच. हो का तुमच्याकडे मी तिथून बसून आलो पण तुम्ही आपलं युटर्न घेऊन आलो नाही तसं फास्ट मला माहिती आहे तुम्ही पळून जाणार. माझ्या कंपनीत कामाला नाही येणार. मला माहिती आहे. माझा नंबर घ्या मुलं की हा? नंबर घ्या. मला माहिती आहे तुम्ही पळून जाणार. हा? मला माहिती आहे तुम्ही पळून जाणार. फोन बिन नाही देणार. फोन बिन नाही देणार. मी तुम्हाला नवीन कपडे घेऊन येतो इथनं. अहो इथं फोन लावतो मी लोक इथं मध्ये बाहेर आता इथे अहो मी काय म्हणतो नको. मी तुम्हाला नवीन कपडे आणतो. कोणता शर्ट लागतो सांगा. अहो इथून मधून घेऊन येते इथून घेऊन येते. बरं 1 मिनिट थांबा. मी तुम्हाला तिथनं नवीन कपडे घेऊन येतो. मला नवीन मग मारण्याची माझ्या बॅग वरून आहे बॅग आम्ही नाही तसल्या जुन्या कपड्यांवर कामाला घेत. तुमचे सगळ्यात पहिले गेलो तिथं दात चेक करणार. एखादा दात खराब असेल तर तो काढणार नवीन टाकणार. आता मी इथून कपडे घ्यायचं मी फक्त मामाच्या पोराला बोलतो बाहेर इथे बॅग घेऊन येते ती मोबाईल तिकडे. नाही मोबाईल नाही देणार. मोबाईल नाही देणार. अरे बापरे. मला माहिती आहे तुम्ही पळून जाणार. मला माहिती आहे तुम्ही पळून जाणार. माझा नंबर घ्या ना तुमचा द्या नंबर मला. नंबर नाही डायरेक्ट माणूस नेतो आम्ही कंपनीत. हात तिकडे घ्या. हात तिकडे घ्या. ती मोबाईल द्या मग. नाही देणार मोबाईल. आता असं काय अरे मी माणूस. मी एका कंपनीचा मालक आहे. मी अहो, असंच तुम्ही प्रेमाने बोलून नेतो माणसांना मग कंपनीत कामाला. प्रेमानं म्हणून म्हणलं मी मला फोन लावू द्या की. नाही नाही काय नाही फोन बिन नाही देणार. तुम्ही डायरेक्ट चला माझ्यासोबत. तुम्हाला मी कपडे घेतो ना इथनं नवीन. अहो मला फोनवर तू असं काय ते मोबाईल बघू हो का मला याच नाही मग मोबाईल बघू हा? मला याच नाही मला मग. यायचं असलं नाही. तुम्हाला दाखवतो कसं यायचं असतं. बरं 1 मिनिट थांबा. तुम्हाला मोबाईल देतो. कुणाला मी- फोन लावतोय? कुणाला फोन लावतोय? थांबा आता एक आता मिनिट. इथे सांगूला तर आता 2 एक मिनिटासाठी आता 1 मिनिट ऐका माझं. आता सगळ्यात पहिले तुम्ही मागं टेका आणि घाबरायचं नाही. हे सगळं खोटं आहे. बघा इथे समोर कॅमेरा चालू आहे. अहो, समजा चालू असं मला काय घेणं नाही. माझं ऐका आता. आता माझं ऐका. काय मी एक युट्यूबर आहे. आम्ही जनजागृतीसाठी व्हिडिओ बनवतो बर की अनोळखी माणसांच्या गाडीत बसायचं नसतं. त्याच्याने असं काहीतरी घडू शकतं. मग ती बाजूच नाही ते बघा तो ब्रँड न्यू ओरिजिनल ज्यूस होता. हा समोर आपला कॅमेरा चालू आहे. हम्म. आणि हे जे सगळं चाललं होतं ना खोटं होतं हे सगळं. समजा मला आपल्या पब्लिकला एक मेसेज द्यायचा आहे. हा. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. हम्म. बोला इथे समोर येऊन बोला. नाही बोला बरोबर असं. बरोबर बोला की तोंडाने. काय अनोळखी बसत नाही काय आहे, सरळच आहे ना एकदम. आणि- आपण इथून फिरून आलो आपण. आणि आपण कोणत्याही प्रकारचं अन्न खाताना त्याची स्वच्छता, त्याचं हायजीन, त्याची क्वालिटी या सगळ्या गोष्टी चेक करून खावा. त्याच्यानंतर पॅक असलेलं अन्न त्याची एक्सपायरी डेट चेक करा. FSSAI मार्क चेक करा. बरोबर FSSAI मार्क चेक करा बरोबर. आणि मग ती गोष्ट खरेदी करा. हे मेसेज द्या आपल्या पब्लिकला. दिलं आपलं. नाही सत्य आहे. तुमच्या तोंडाने बोलायचंय जे मी बोललोय. सत्य आहे सत्य हो. तुम्ही बोलता तेवढं सत्य आहे समजा. आणि प्रँकस्टर सागरला लाईक करा. बोला. लाईक तर कर तुम्ही. लाईक तर आहे आपलं. एकदम लाईक करतो. धन्यवाद. एकदम लाईक करतो. मजा आली.